नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो SSC GD न्यू वॅकन्सी 2025 काय वॅकन्सी इन्क्रीज होणार आहे, रिझल्ट कधीपर्यंत येणार आहे, हे सर्व आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। खूपशे मुलांचे जे आहे ते डाऊट होते विद्यार्थी मित्रांनो की सर वॅकन्सी इन्क्रीज होणार या नाही, आणि जर वॅकन्सी इन्क्रीज होणार तर किती वॅकन्सी इन्क्रीज होऊ शकते, 10,000, 5,000, 20,000। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळं सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा, आणि जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण लेट न करता आपण याची जी पूर्ण जानकारी आहे ते आपण बघूया। सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, जे टोटल वॅकन्सी होती ते 39,481 एवढी जागा होती विद्यार्थी मित्रांनो। आणि जे लास्ट भरती होती त्यामध्ये जी वॅकन्सी इन्क्रीज झालेली होती ते 20,000 वॅकन्सी विद्यार्थी मित्रांनो इन्क्रीज झालेली होती। आणि जे याचं जे काम आहे आणि हे जे वॅकन्सी इन्क्रीज करण्याचं जे काम आहे ते जनवरीमध्ये याचे जे वॅकन्सी इन्क्रीज होण्याचं जे नोटिफिकेशन ते आलेलं होतं, पण यावेळेस असं काही प्रकारचं नोटिफिकेशन जनवरी महिन्यात फेब्रुवारी गेलं तरी आतापर्यंत काही आलेलं नाही। आणि जे 2026ची वॅकन्सी आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही 2026ची जी वॅकन्सी आहे ते सुद्धा अनाऊन्स झालेली आहे। आणि यामध्ये जे 2026ची वॅकन्सी सुद्धा अनाऊन्स झालेली आहे, यामध्ये तुम्हाला पाहण्यात भेटणार आहे की किती वॅकन्सी असणार। सर्वात पहिले मी तुम्हाला सांगून देतोय, तुम्ही बघू शकता 2022 मध्ये वॅकन्सी आली होती, त्यानंतर मग डायरेक्ट 2024 मध्ये वॅकन्सी आली होती। 2023 मध्ये कोणत्याही प्रकारचे वॅकन्सीज नाही होते। तर हे जे 2023चे जे वॅकन्सी होती विद्यार्थी मित्रांनो, कारण हे प्रत्येक वर्षी SSC GDची जे आहे ती भरती निघत असते। सर्वात पहिले 2022 मध्ये निघाली आणि इथे सुद्धा 50,000 प्लस फॉर्म होते। त्याचबरोबर यामध्ये जे 2023ची जी वॅकन्सी होती ते नाही निघाली होती काही कारणास्तव, आणि ती जी वॅकन्सी आहे ते 2024 मध्ये तुम्हाला पाहायला भेटली होती। तर ही जी वॅकन्सी आहे ते इथे ऍड करण्यात आली होती, तर जे पोस्ट आहे ते वाढले होते। आणि जे मुलं असतात, जसे 2022ची जी वॅकन्सी झाली होती, तर काही मुलं असे असतात विद्यार्थी मित्रांनो जे ड्युटी लागल्यावर पण ड्युटी जॉईन करत नाही, तर त्यांची वॅकन्सी असतात ते रिकामे असतात, ते मग जे नवीन जाहिराती येतात, नवीन वॅकन्सी येतात त्यामध्ये ते ऍड करतात आणि त्यानुसार आपलं जे आहे ते वॅकन्सी वाढते। त्याचबरोबर इथे सांगून देतो विद्यार्थी मित्रांनो, आता जी वॅकन्सी येणार आहे 2025, आता जी वॅकन्सी चालू आहे ती 2023ची 24 मध्ये आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि आता तुम्हाला नोव्हेंबरमध्ये 2025ची वॅकन्सी पाहायला भेटणार आहे, 26ची नाही 25ची पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण 1 वर्ष लेट चालत होतो कोरोनामुळे। त्याचबरोबर आतापर्यंत अजूनही कोणत्याही प्रकारचं कन्फर्मेशन आलेलं नाही विद्यार्थी मित्रांनो की वॅकन्सी इन्क्रीज होणार या नाही म्हणून। जर कोणत्याही प्रकारची अशी ऑफिशियल नोटीस येणार तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार विद्यार्थी मित्रांनो। पण चान्सेस बहुत आहे की वॅकन्सी इन्क्रीज होऊ शकते। जसं प्रकारे आता जर CAPFची जर माग राहिली तर ही वॅकन्सी नक्की इन्क्रीज होणार विद्यार्थी मित्रांनो। काही दिवसापूर्वी अनाउन्समेंट झालेलं होतं की CRPF मध्ये आणि BSF मध्ये जे नवीन बटालियन आहे ते क्रिएट होणार आहे, जर हे बटालियन क्रिएट झाले तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्की यामध्ये वॅकन्सी जे आहे ते 58 ते 60,000 पर्यंत वॅकन्सी तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। 58,000 ते 60,000 पर्यंत वॅकन्सी इन्क्रीज होऊ शकते, म्हणजे जवळपास 20,000 वॅकन्सी इन्क्रीज होऊ शकते जर CRPF आणि BSF ही जे 2 बटालियन ते क्रिएट झाल्यावर आणि CAPFची मांग राहिल्या तर विद्यार्थी मित्रांनो। आणि जे तुमच्या ॲव्हरेजचे जे रिझल्ट राहील ते संभावने जे डेट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जे तुमचं रिझल्ट राहू शकते ते 18 ते 20 एप्रिल पर्यंत तुमचं जे रिझल्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ते येऊ शकते। इथे 18 ते 20 एप्रिल पर्यंत तुमचं रिझल्ट येऊ शकते, ही संभावना आहे। आणि त्याचबरोबर संभावना एक अशी दिसून येत आहे विद्यार्थी मित्रांनो की तुमची वॅकन्सी आहे ते इन्क्रीज होण्याची भरपूर चान्सेस आहेत असं दिसून येत आहे। पण आतापर्यंत कोणते कन्फर्मेशन आम्हाला शासनाकडून या कोणत्याही SSC कमिशनकडून अजूनपर्यंत याचं लिखितमध्ये कन्फर्मेशन नाही आलं।
जर अशा प्रकारचं कोणताही कन्फर्मेशन आला तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता जे आता यामध्ये तुम्ही बघू शकता 39,481 वॅकन्सी आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं मार्क्स चांगला आहे, ज्या विद्यार्थ्यांचं फिजिकल चांगलं आहे ते विद्यार्थी मित्र यामध्ये सिलेक्शन तर घेऊन येणार. आणि 60,000 असल्यावर जर विद्यार्थी मित्रांनो हे चान्सेस थोडे जास्त वाढून जातात की सिलेक्शनचे चान्सेस जास्त, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वाटतो की सिलेक्शन होणार नाही होणार, पण जर वॅकन्सी इन्क्रीज झाली तर त्यांचा पण एक फायदा होऊन जातो. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पॅनिक होऊ नका. जर कोणत्याही प्रकारच्या काही अपडेट आले तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात पहिले भेटणार. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमचे मार्क्स जे आहेत, जे कट ऑफ सांगितले होते त्यानुसार असणार, तर तुम्ही नक्की तुमचं जे रनिंग आहे ते चालू ठेवा. कारण जर तुम्ही म्हणाल की रिझल्ट आल्यानंतर मी चालू करतो तर तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमचं रनिंग मे महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटू शकते. मे महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटू शकते, कारण आता जे BSF HCMचे आहेत ते फिजिकल चालू आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ते मे महिन्यापर्यंत आहेत. आणि मे महिन्यामध्ये लगेच जसं BSF HCMचे खतम झाल्याबरोबर तुमच्या SSC GDचे फिजिकल सुरू होऊ शकते. ही अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. आय होप तुम्हाला सगळं जानकारी दिली. जर कोणत्याही प्रकारचे क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला सगळे याचं सोल्युशन देणार. तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.